जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आदिवासींना घरकुल मंजूर करण्यासाठी सरकारी बाबूच पैसे घेत असल्याचा संतापजनक प्रकार अंबरनाथ तालुक्यातील राहटोली ग्रामपंचायत हद्दीत घडलाय। या ग्रामपंचायत हद्दीतील उंबरोली आदिवासी वाडीतील आदिवासींकडून घरकुल मंजूर करून देण्यासाठी ग्रामपंचायतचा लिपिक आदिवासी बांधवांकडून पैसे घेत असल्याचं व्हिडिओत दिसते। या आदिवासी वाडीत घरकुल मंजूर करण्यासाठी प्रत्येकी 12,000 रुपयांची मागणी करण्यात आली होती। या व्हिडिओत ग्रामपंचायतीचा लिपिक हवेश जाधव हे 12,000 रुपये कुणाकुणाला द्यावे लागतील हे सांगताना दिसतोय। हवेश सांगतोय की जो अधिकारी जागेवर येईल त्याला पैसे द्यावे लागणार आहेत। तसेच ॲफिडेव्हिटसाठी 1,000 रुपये, ग्रामविकास अधिकाऱ्याला 5,000 आणि ठाण्यामधील जे अधिकारी घरकुल मंजूर करतात त्यांना 5,000 असे 10,000 रुपये द्यावे लागणार आहेत। तसंच ग्रामसेवकालाही खुशीने आपल्याला पैसे द्यावे लागतील असं हा लिपिक या आदिवासींना सांगतोय। एकीकडे हातावर पोट भरणाऱ्या या आदिवासींना 2 वेळच्या खाण्याची भ्रांत असताना अशा प्रकारे आदिवासींकडून पैसे खाणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज। फोटो तुझा फोटो लागतो फोटो आणून द्या। ऐका, फोटो आणून पैसे घेतलेत म्हणून काय आम्ही घेतलं ना असं नाही। जे बाजूला येतात अधिकारी जो आहे आता मोये करतो साहेब तिथे जागे येतो त्याला आपल्याला पैसे द्यायचे। याच्यातले फक्त 2,000 रुपये राहतील। ते 2,000 रुपये कशाला? तुमचा ॲफिडेव्हिट बनवायला 1,000 रुपये खर्च आहे। हां, म्हणजे 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर, 500 रुपये 550 रुपये स्टॅम्प पेपरला जाणार आणि 300-400 रुपये टायपिंगवाला घेणार। हां, त्याला आणि बाकी 1,000 रुपये राहतील असं बोलत नाही आम्ही जे आहेत। आणि 12-13,000 रुपये साहेबाला आता प्रत्येकाला कुठला तो मोयेकर साहेब आहे त्याला, ठाण्यावरचा साहेब आहे त्याला 5, मोयेकरला 5, 10 तिकडे गेले आणि 2,000 रुपये आपण एक ग्रामसेवकला खुशीने आपण काही मागितलं नाही। कारण की कशासाठी? आपला फोटो, दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता आणि परत मस्टर मागणी पण काय सांगू, शौचालयाचं पण आपण त्याने मला डायरेक्ट सांगितलं भाऊसाहेब शौचालय पण लगेच टाकून द्या तुम्हाला ते पण 12,000 रुपये वेगळे येतील। कोणच ग्रामसेवक सांगत नाही। तुम्ही जर घर बांधला ना तर शौचालय पण बांधा, त्याचं पण 12,000 रुपये तुम्हाला भाऊसाहेब काढून द्या, रेडी ते पण बांधा बोलतात। तर मग 12,000 रुपये पण ते घेऊन जातील असा विषय आहे। एवढ्या गोष्टी करतो आणि तुमचा जो काम जोता आहे तो 18x20चा मिनिमम स्टार्ट व्हायला पाहिजे ना का? म्हणजे तुम्ही किती मोठा बांधा पण 18x20 साईजचा पाहिजे। त्याच्यापेक्षा थोडं मोठं घेतलेलं। हा, तुझा किती आहे? 20-22 आहे। चालेल तुझा तेवढं फक्त त्याच्यापेक्षा कमी नका घेऊ। थोडा जास्त घेतलं, 1-2 फूट जास्त आहे। अरे आमच्या मंगे तुम्ही 25-28 घेतले काय करायचं तुला? लय मोठा घेतला आहे त्याबरोबर लागेल करून फोन मला एक काम कर, मला फोन करतो दुपारी, मी इथंच असणार आहे। तर कोण 2 जण येणार का 1 जण येणार आहे? नाही, ज्यांची नावं नाही ना त्यांना सगळ्यांना जाण्यापेक्षा पहिले तुम्ही 2 जण चला, कोणतरी माझ्यासाठी तू चल आणि येत चल, आपण जाऊ चल ना। मग तुला काम आहे उद्या कामात जाणार आहे? तुझा जोता झाला का? जोता झाला, तू दुपारून जाणार आहे ना? हा, मग जाऊ चल ना आपण दुपारी। तू पण चल ना, दादाला घे नाही तर चालेल ना। हा, दुपारी येतं निघून कोणाचं नाही ना, तुझ्या समोर पण साहेबाला मी पैसे देऊन टाकतो। चालेल, विषय असा नको ना। चालेल मग, हा ये आपण दुपारी 2 वाजता नाम त्यांचं आधार कार्ड सोबत घेऊ का? सोबत घे। जर बोलले ते लाभार्थी पण लागतील मग परवा जाऊन राहिले मग लाभार्थी घ्या, नुसतं सगळं जाऊन मग फोन कर ना, मग वाटलं तर हे निघून येतील। चालेल, उद्या जाऊ। एक काम कर, दुपारी 2ला पण नाही 1-1:30ला निघू आपण इथून। चालेल मग, हा चालेल मग। मला फक्त फोटो पोच करा, मी लगेच उद्या
त्यांना काय वाटेल का जायला आम्ही काय नाही करताना असा विषय होतो. हा मला फोटो पाठवून दे बाबू. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.